जितेंद्र कगुडे यांच्या खात्यावर चुकून आलेले पैसे केले परत. प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक. 2018 मध्ये उत्तर प्रदेशात घडलेली घटना जिथे एका व्यक्तीच्या खात्यावर अचानक 1,25,00,000 रुपये जमा झाले होते, जे एक बँकेच्या प्रणालीतील तांत्रिक चुकीमुळे झाले होते. व्यक्तीला कळल्यावर त्याने ताबडतोब बँकेला संपर्क केला. पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली. बँकेने त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. त्याला प्रोत्साहन पत्र दिले. यामुळे व्यक्तीला समाजातून मोठा आदर मिळाला. अशीच घटना कोगनोळी तालुका निपाणी येथे घडली आहे. 21 वर्षीय संभाजी पाटील यांचे वडील विजय पाटील यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर गुगल पे वरून पैसे पाठवत असताना चुकून पैसे दुसऱ्याच्या खात्यावर जमा झाले. सदर पैसे दुसऱ्याच्या खात्यावर गेल्याचे संभाजी यांच्या लक्षात आले नाही. वडील विजय यांनी पैसे अजून का पाठवले नाहीत अशी विचारणा केली असता मुलगा संभाजी कोगनोळी शाखेत जाऊन चौकशी केली. बँक कर्मचाऱ्यांनी काही वेळी पैसे येण्यास वेळ लागतो, त्यामुळे थोडा वेळ वाट बघण्यास सांगितले. 4-5 तास झाले तरी पैसे खात्यावर आले नसल्याने आपल्या खात्यावरील पैसे नेमके गेले कोठे असा प्रश्न त्यांनी कर्मचाऱ्यांना विचारला. यावेळी राम विटे यांनी पाहणी केली असता सदर 65,000 रुपये कोगनोळी येथील प्रगतिशील शेतकरी जितेंद्र कगुडे यांच्या खात्यावर गेले असल्याचे दिसून आले. लागलीच राम विटे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील व विजय पाटील यांनी जितेंद्र कगुडे यांच्याकडे जाऊन पैसे आपल्या खात्यावर आल्याचे सांगितले. यावेळी जितेंद्र कगुडे यांनी खात्याची तपासणी केली असता 65,000 रुपये आल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ताबडतोब विजय पाटील यांना 65,000 रुपयाची रक्कम प्रामाणिकपणे परत दिली. आजकालच्या जमान्यात एखादी वस्तू अगर पैसे मिळाले तर लोक झाकून ठेवून तेरी चूप मेरी भी चूप अशी भूमिका घेत असतात. जितेंद्र कगुडे यांनी 65,000 रुपये परत केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.